मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी अपडेट। जुलै महिन्यात मूळ पगार आणि डीए मध्ये मोठा बदल होणार अशी मोठी बातमी पुढे येत आहे। त्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत। त्या मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका। व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। मित्रांनो, सरकारने जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात म्हणजे डीए मध्ये वाढ केली होती। त्यानंतर 1 जानेवारी पासून कर्मचाऱ्यांना 50% महागाई भत्ता मिळत आहे। त्यामुळे त्यांच्या मूळ वेतनात भर पडलेली आहे। अशा परिस्थितीत त्यांचे गणितही बदलणार असून जुलै 2024 पासून मिळणारा महागाई भत्ता शून्यातून मोजला जाणार आहे। किंबहुना महागाई भत्ता 50% झाला तर तो आपोआपच शून्यातून मोजला जाईल अशी तरतूद 5व्या वेतन आयोगात होती। AICPI निर्देशांकाच्या आधारे आकडे निश्चित केले जातील। मित्रांनो, जानेवारी ते जून दरम्यान AICPI निर्देशांकाच्या आधारे त्याचे आकडे निश्चित केले जातील। जानेवारीच्या AICPIचा आकडा फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात आला होता। त्यानुसार महागाई भत्त्यात 1% वाढ झाली आहे। आता महागाई पण 51% पर्यंत वाढला आहे। पण फेब्रुवारीच्या AICPI निर्देशांकाचा आकडा अद्याप जाहीर झालेला नाही। त्यामुळे महागाई भत्त्याची गणना 50%च्या पुढे जाणार की शून्यावर येईल असा प्रश्न आहे। 7व्या वेतन आयोग लागू करताना शून्य भत्ता। यापूर्वी सरकारने सन 2016 मध्ये 7वा वेतन आयोग लागू करताना महागाई भत्ता शून्यावर आणला होता। नियमानुसार महागाई भत्ता 50% पर्यंत पोहोचताच तो शून्यावर जाईल आणि 50% जे पैसे केले जातील ते कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात जोडले जातील। डीए शून्य कधी होणार तेही जाणून घ्या। तज्ञांच्या मते नवीन महागाई भत्त्याची गणना जुलैमध्ये केली जाईल, कारण वर्षातून 2दा सरकारी महागाई भत्त्यात वाढ करते। जानेवारीची मंजुरी मार्चमध्ये देण्यात आली। त्याचबरोबर पुढील सुधारणा जुलै 2024 मध्ये करण्यात येणार आहे। अशा परिस्थितीत महागाई भत्त्याचे जुलैमध्येच विलीनीकरण करून त्याची मोजणी शून्यातून केली जाणार आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।